पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या वाद्यपूजेसाठी पेढ्यांचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे। आषाढी यात्रेसाठी लाखो भाविक पंढरीमध्ये दाखल होणार असल्यामुळे पेढे विक्रीला मोठी चालना मिळते। यंदाही पेढे व्यापाऱ्यांनी मोठी तयारी केली असून कारखान्यांमध्ये दिवस रात्र पेढे तयार करण्याचं काम सुरू आहे। यंदाच्या आषाढीला कमीत कमी 25 ते 30 लाख भाविक येतील असा प्रशासनाने अंदाज व्यक्त केलेला आहे। त्यामुळे पंढरपुरातील जे पेढे व्यापारी आहेत यांनी जवळपास गेल्या महिन्यापासून खरं तर याची तयारी सुरू केली आपल्याला पाहायला मिळत आहे। पेढे व्यापारी कपिल देशपांडे आता आपल्या बरोबर काय सांगताल, पेढ्याला कशा पद्धतीची मागणी आहे सध्या आषाढीमध्ये? चालू वर्षी प्रशासनाचा अंदाज आहे की 25 ते 30 लाख भाविक येतील। त्यामुळे आम्ही पेढा रोजच्या रोज ताजा बनवत आहोत। तसेच एफडीएचे सर्व नियम पाळून मुंडे साहेबांनी आम्हाला ज्या काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत त्या इन्स्ट्रक्शनच्या नुसार हा पेढा बनवणं चालू आहे। येणाऱ्या प्रत्येक भाविकाला स्वच्छ ताजा माल मिळावा ही आमची प्रामाणिक भावना आहे। माल खवा कुठून आणला जातो, उपलब्ध होतो एवढा? हा खवा हा आजूबाजूच्या ग्रामीण भागाचे शेतकरी वर्ग आहे, तो गेल्या 40 ते 50 वर्षापासून आमच्याकडे ठराविक शेतकरी आहेत, ते आम्हाला खवा आणून घालतात। त्याची वारीमध्ये किती उलाढाल होते अंदाज रोज? सर्व मार्केटची मिळून कोट्यवधीची उलाढाल होण्याचे अंदाज आहेत। प्रशासनाचा तर अंदाज आहे की 25 ते 30 लाख यात्रा येईल। त्यानुसार आम्ही विठ्ठलाच्या प्रसादासाठी जो केशरी पेढा मागणी असते त्याचं प्रोडक्शन चालू केलेलं आहे। एकंदरीत 25 जुलैला आषाढी यात्रेचा सोहळा संपन्न होणार आहे, त्यासाठी पेढे व्यापार देखील आता सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। पंढरपुरातून कॅमेरामॅन विनोद सर, रवी लवेकर, TV9 मराठी।